ज्ञानेश्वर भाऊ, आपलं स्वागत आहे आपल्या लोकल बिझनेस पॉडकास्टमध्ये. तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल थोडंसं सांगा आधी. धन्यवाद. व्यवसायाबद्दल काय सांगायचं? हा व्यवसाय मी कॉलेज झाल्यानंतर चालू केला. कॉलेज नंतर केव्हा किती वर्ष असेल? 2001 मध्ये मी कॉलेज सोडलं. 2001 नंतर मी 6-8 महिने 1 वर्ष नंदलस्सीमध्ये कामाला होतो. हा, नंदलस्सीमध्ये 6-8 महिने काम केलं, पण मला 20,000 रुपये रोज भेटायचा त्या टायमाला. आणि तेव्हा किती वर्षाचा होता तू? त्यावेळेस मी काय जसं कॉलेज केलं, पण कॉलेजमध्ये नापास झालो. मग माझ्या आत्याच्या मुलांनी त्यांनी म्हणे की बुवा या धंद्यामध्ये थोडं माल विकायचा बुवा. थोडा माल घ्यायचा. 50 कचोरी त्या टायमाला स्वस्त होते. 1 रुपया कचोरी विकायचो. 1 रुपया कचोरी विकता आज काही वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर 2 रुपये कचोरी केली. असं करत करत जशी महागाई वाढली तसे कचोरीचे भाव वाढले. मग आवड निर्माण झाली. मला पण आवड निर्माण झाली की बुवा या धंद्यामध्ये करू शकतो बुवा आपण. मग आवड निर्माण झाल्यामुळे मी पण घरच्यांना सांगितलं की मी करतो बा गाडी चालू. डायरेक्ट गाडीमध्ये उतरलो बा. पहिल्या हातावर कचोरी विकायचो. पहिल्या हातावर ताटामध्ये कचोरी विकायचो. जुंधुळ्यात कचोरी विकायचो ताटावर. मग ते ताटावर विकता विकता 2006 मध्ये मी गाडी घेतली हातात. मग ती गाडी पहिले 300 रुपये धंदा मला मोठं वाटायचं. मग 300 रुपये धंद्यामध्ये मोठं वाटायचं. पण असं करता करता मला 500 रुपये धंदा वाढायचा. मग वाढला. असं करता करता धंदा वाढला. मग इच्छा वाढली आपण काहीतरी करू शकतो त्याच्यामध्ये. मी काहीतरी करू शकतो बा. मला त्याच्यामध्ये ओळख वाढली. परिचय वाढला. कारण की मी बाहेरगावाला शिकायला होतो. बाहेरगावाला शिकायला असल्यामुळे धुळ्यामध्ये मी भुसावलं होतं शिकायला. भुसावला शिकायला असल्यामुळं इथली माझी ओळख परिचय केव्हा आला तू धुळ्यामध्ये? धुळ्यामध्ये मी 2001 मध्ये आलो. 2001 मध्ये आला तू? स्थायिक होऊन गेला. माझे आई वडील तर इथंच होते. तू शिकायला तिकडे गेला? शिकायला बाहेरगावाला होतो. कारण की घरची परिस्थिती एक टाइम कमवायचं आणि एक टाइम खायला असं भेटायची. कंडिशन खूप खराब होती. वडील माझे गाडी काढायचे जिलबीची, पण ते फागण्याला गाडी घेऊन जायचे एवढं दूर. ते एवढं लोटत घेऊन जायचे. ते आपल्याला काय बघवलं गेलं नाही की बुवा आपण बी ह्याच धंद्यात उतरायचं बुवा. आपल्या वडिलांचे एवढे हाल झाले, आपण बी ते हाल करायचे. पण जसं 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 परिस्थिती बदलवण्यासाठी माणूस काय म्हणतो, जाऊ दे भाऊ धंद्यामध्येच उतरावा. लोकांची गुलामी करण्यात मजा नाही. लोक आपल्याला अजूनपर्यंत बी जी रोजंदारी बांधली त्याच्यामध्ये तेवढंच देतील. मग धंद्यामध्ये उतरलो. धंद्यामध्ये थोडंफार आतापर्यंत मला. तू तिकडनं इकडे आल्यावर तू नंदलस्सीवर कामाला लागला पहिले? अगोदर नंदलस्सीवर कामाला लागलो. 6-8 महिने त्यांच्याकडे काम केलं. तेव्हा काय रोज होता मग तुला? त्या टायमाला मला तिथे 200 रुपये रोज होता. आपलं 20 रुपये रोज होता. 20 रुपये रोज? त्या टायमाला 2001 मध्ये 20 रुपये रोज होता. 2001 मध्ये 20 रुपये रोज होता. आणि 20 रुपये रोज किती वेळ काम करायला लागायचं? ते सकाळी 8ला जायचो आणि रात्री 9ला घरी यायचो. सकाळी 8ला संध्याकाळी 9 पर्यंत तुला काम केल्यावर 20 रुपये भेटायचे? 20 रुपये भेटायचे. त्या टायमाला मग घरी जायचे विषय नाही. डबा घेऊन जावं लागायचं. मग तिथंच डबा खायचा आणि तिथेच काम करायचं. असं करता करता 8 महिने काम केलं आम्ही. काम केल्यावर मग मला काही एवढं समाधान वाटलं नाही. कारण की थोडंफार 12वी झालेली होती. 12वी नापास झालेलो होतो. पण स्कोप नव्हता काहीतरी. बरोबर. वाटलं नाही कुठे बाहेर गावी जाऊ काय काहीतरी जॉब करू बुवा असं. पण शिक्षणाच्या नापास झाल्यामुळं त्या टायमाला एवढं हे नव्हतं. फायनान्स वगैरे नव्हत्या की बुवा इथं नाही कुठेतरी लागून जाऊ. त्या टायमाला फक्त मजुरी दिसायची. आपल्याला जिथं एक तर मजुरी करा, बिगारी काम करा, स्वतःच काहीतरी उभं करा असा विषय होता. बरोबर. मग डायरेक्ट मग धीरे धीरे 6-8 महिन्यानंतर वर्षानंतर आत्याच्या मुलांनी सांगितलं बुवा याच्यामध्ये कर बुवा. म्हणजे तुमचा हे व्यवसाय म्हणजे परंपरागत व्यवसाय की जे पहिले लोक करायचे काय? परंपरागत आहे. आमचे वडील हेच करायचे. म्हणजे तुमच्या काकाचे कोणी पोरं वगैरे करताय का? आत्याची मुलं करताय काम. का? मग त्यांनी तुला सुचवलं की भो दुसरीकडे कामाला जायपेक्षा तू हे करू शकतो, तू कर चालू करू शकतो बुवा. तू त्यांच्याकडनं मटेरियल घ्यायचा? त्यांच्याकडेच मी 14 वर्षापासून कामाला आहे. त्यांच्याकडे 14 वर्ष म्हणजे 2001 पासून तर 2016 पर्यंत मी तिथंच कामाला होतो. 15 तू जे बोलला की भाऊ मी कचोरी घेऊन जायचो, टाटा टिकायचो, ते केव्हा केलं तुम्ही?
ते टाटामध्ये मी 2002 पासून सुरुवात केली. की त्यांच्याकडनं म्हणजे ते माल तुला मग पर्सेंटेज काय द्यायचे जसं का? कॉलेजला जायचो, हा. घरी यायचो, थोडा माल घेऊन जायचो, हम्म, बिलाटीत जायचो, हम्म, थोडा थोडा माल विकायचो. हम्म. या अशामध्येच मी लाईन लावली. हा मग तू कॉलेज करून सण व्यवसाय बी केला. व्यवसाय बी केला. तुला म्हणजे उदरनिर्वाहासाठी म्हण घराच्या किंवा उदरनिर्वाहासाठी मी कॉलेज बी हा, हे बी काम बी. हा पण माझं थोडं तिकडून 10वी सुटून आलो. हा हा तिथून 10वी सुटून आल्यानंतर थोडा अभ्यास माझा कच्चा होऊन गेला. बरोबर लोक काम करायचं नाही किंवा शिक्षणामध्ये एवढं बरोबर. दिसायचं नाही. हा घरच्या धंद्याची परिस्थिती, हम्म, आत्या मामा त्यांचे बी ते धंद्याचंच होतं. हम्म. मग थोडं म्हटलं धंद्यातच डोकं टाकू बुवा. बरोबर. या हिशोबानुसार मग धंद्यामध्येच उतरलो. हा मग तू कॉलेज केलं, कॉलेज सोबत ते विकत राहिला. हे किती वर्ष केलं तुम्ही तसं? ते मी 2 वर्ष केलं. 11वी 12वी केलं. हा 12वी नापास झालो. हा मग फुल टाइम धंद्यामध्ये उतरलो. हा हा फुल टाइम उतरलो. हा मग सकाळपासूनच गाडी हातावर कचोरी घेऊन सण हा साधारणतः 4 वर्ष मग हातावरच विकले मी माल. हा त्या टायमाला 1 रुपये कचोरी होती. हा हा मग असं विकत 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 कधी 50 कचोरी, 100 कचोरी. हा. त्यावेळेस या विषयाला धंदा नव्हता. हा हा विषय म्हणजे कचोरी समोसे खायचेच नाही लोक. हा 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 तू त्या बड्या time चालू केलं. मुश्किलने हा बड्या मुश्किलने लोकांना आवड निर्माण केली हा हा या धंद्याबद्दल, हा या कचोरी समोस्याबद्दल, या नाश्त्याबद्दल. हा मग ती आवड निर्माण झाली. मग लोकांना आमचा नाश्ता आवडायला लागला. हा नाश्ता आवडायला लागला. मग जसं जसं नाव होत गेलं. होत गेलं तसं तसं क्वालिटी हा. वाढवत गेलो आम्ही. बरोबर. वाढली क्वालिटी वाढली. हा टिकवणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे म्हणजे आज लोक शिवाजीला क्वालिटी देऊन देता तेव्हा चालू करत तेव्हा, पण जेव्हा लोक फेमस होऊन जाता तेव्हा ती क्वालिटी मेंटेन नाही करून ठेवत. पण तू तेव्हापासून 2001 पासून तर आतापर्यंत तेव्हाचे लोक बी आता खायला येत असतील. हा तेव्हाचे लोकही खायला येतात. मग तर त्यांना अजून ती टेस्ट भेटत असेल तीच क्वालिटी भेटते. म्हणूनच ते खायला येत असतील. ते अजून बी ते कंटिन्यू खायला येतात. अशी काही गिऱ्हाईक आहेत आमच्याकडे हा हा की त्या टायमापासून नाश्ता करतात, अजून बी नाश्ता करतायत. हा अजून बी त्यांना ते आमच्या चव, त्याच गोष्टीची चव आहे. हा की बोल. त्याच कचोरीची चव अजून बी लागते की त्याच चवीमुळे ते अजून बी कंटिन्यू येतात. हा मग तुझ्या गिऱ्हाईक माझे बांधले गेले. हा तेव्हाची गिऱ्हाईक आतापर्यंत बांधले गेले. 20 वर्ष मोठा टाइम होता ना भाऊ. हा ना 20 वर्ष 20-22 तू धंदा चालवतोय, 20 वर्षापासून वर्षापासून तर ते गिऱ्हाईकात बांधत जाणार आहे. मग तू आता हे जेव्हा तू सुरुवातीला चालू केलं, जेव्हा तुला ताटावर तुला असं काही वाटलं नाही की भाऊ आपण चांगलं वाटेल किंवा म्हणजे आता आजकालचे पोरं लाज हा विषय म्हटला धंद्यामध्ये, हा हा जो लाजाने लाजल हा तो धंद्यात नाही उतरायचा. बरोबर. धंद्यात नाही उतरायचं. धंद्यामध्ये कमीत कमी 10 वर्ष 5 वर्ष, कमीत कमी 5 वर्षानंतर स्कोप दिसतो बरोबर. की मग काहीतरी वाटतं की भाऊ होऊ शकतो आपल्याला धंदा. लाईन लागते धंद्याची. 5 वर्ष तर 2 वर्ष 3 वर्ष तर गिराईक सुद्धा परततो आपल्याला. हा गिराईक कसा ओळखतो, हा उतरतोय का बुवा, याची खरंच क्वालिटी देऊ शकतोय का बुवा, असा विषय. मग 2-4 वर्षानंतर 5 वर्षानंतर गिराईकालाही वाटतं की हा येतोय बुवा, कंटिन्यू येतोय, याचा माल बी चांगला आहे, घ्यायचा बुवा याच्याकडून. गिराईकाच्या मनात बसतं, विश्वास बसतो, हे महत्वाचं आहे. बरोबर. तुला जेव्हा तू चालू केलं सुरुवातीला तेव्हा म्हण किंवा तू गाडी चालू केल्यावर म्हण तुला सगळ्यात जास्त त्रास अडचणी किंवा आर्थिक त्रास आला ना, खूप अडचणी आल्या. खूप म्हणजे काही लोक मी जेव्हा ताटावर कचोरी विकायचो, माझं मागून माल काढून घ्यायचे. हा कचोरी असे बी लोक राहायचे की मागून काढून घ्यायचे आणि खाऊन घ्यायचे, समजायचं बी नाही मला. नंतर मग ते दुसऱ्या दिवशी सांगायचे मी तुझे कचोरी काढून घेतले, तुला समजलं बी नाही. असे बी लोक होते. काही दादागिरी, दारू पिऊन दादागिरी करून घ्यायचे, खाऊन घ्यायचे. आता आपल्याला धंद्यामध्ये उतरलेलोच आहे, तेवढं त्रास तर सहन करावा लागतो. आज त्या गोष्टीतून आपण बाहेर निघतोय. बरोबर. सोसायटीमध्ये निघतो लोक तर आपलं जसं त्यांचा रिस्पॉन्स येते त्यांच्या प्रमाणे करतेच. मग पुढे कसं चालत गेलं मग तू आता तेव्हा ते जे काम केलं ते ताटावर विकणं वगैरे तू किती वर्ष केलं तसं? मी 4 वर्ष ताटावर विकलं. तुमच्या नातेवाईकांकडनं घेतलं, आत्याकडनं घेतलं? माझ्या आत्याकडनं मी व्यवसायात म्हणजे त्यांच्याकडेच मी कामाला होतो. त्यांच्याकडे राहायला बी त्यांच्याकडे. घरची परिस्थिती माझी डाऊन होती. बरोबर. आई माझी बाहेर 20 रुपये रोजाने कामाला जायची. आणि वडील कधी मध्ये गाडी काढायचे. म्हणजे मावशीन त्यांनी बी काम केलं बाहेर? माझी आई तर पहिल्यापासून कामातच आहे. म्हणजे काय काम करायची मावशीन ते? माझी आई शेती कामामध्ये जायची. हो का? आई भाऊन कामालाही जायची. भाऊन कामामध्ये बी आणि शेती कामामध्ये बी आपल्याकडून जी कंडिशन बघवली गेली नाही. आता म्हटलं धंद्यामध्ये उतरा आणि आपण
आईचं आणि वडिलांचं हे धंदा बरोबर बरोबर म्हणजे काम बंद परिस्थिती करा आपण सांभाळू आता की त्यांनी एवढं आपण कष्ट ते केले. ना घरी बसू देऊ आपण आता काम धंद्याचे बरोबर लाईन लावू बुवा. बरोबर म्हणजे तू कॉलेजच्या टायमाला विचार करून घेतला की हा, त्यांना बुवा म्हणजे आता हा की मी बुवा आता पहिल्यापासून परिस्थिती जाणीव होती मला हा, की बुवा की बुवा- काहीतरी करायचंय बुवा बरोबर पण नाही धंद्यात हा. नाही याच्यामध्ये हा. नोकरी नाही लागली काही हा. पुढे आपण हा नाही लागलो तर मग धंद्यामध्ये उतरून चल करू बुवा. हा मग हे तू ते 4 वर्ष केलं. मग 4 वर्षानंतर तू आता 2001 पासून 2014 पर्यंत त्यांच्याकडे कामाला होता का? 2016 पर्यंत मी त्यांच्याकडे कामाला होतो. काय काम राहायचं त्यांच्याकडे? त्यांच्याकडे माल बनवायचा मग माल बनवल्यानंतर राहायला मी त्यांच्याकडेच होतो. हा त्यांनीच मला लहानचं मोठं केलं हा म्हणजे कचोरी आणि समोसे वगैरे त्यांनीच लाईन बनवणं. लावली माझ्यावाली हा हा आणि म्हणजे सगळं बनवलं. त्यांच्या इथेच बनवायचो आणि त्यांच्याकडून माल भरायचो हा हा आणि त्यांच्या इथेच विकायचो. हा म्हणजे त्यांच्याकडनं माल बनवून घ्यायचा हा आणि त्यांच्याकडे शिकलाय सगळं हे काही. चांगलं. तू ही गाडी केव्हा चालू केली? 2006 पासून मी गाडी माझी याच्यापेक्षा छोटी गाडी होती. हा हा मग त्याच्यामध्ये 100 कचोरी 100 समोसे हा हा असं विकायचो त्यांच्याकडनंच घेऊ. त्यांच्याकडनंच घेऊन. हा 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 मग तिथून तुझी गाडीची लाईन चालू झाली. मग तुला गाडी चालू करताना काय भांडवल किंवा काय तू कसं काय पैसे गोळा केले त्यावेळेस? भांडवल तर त्या टायमाला विषयच नव्हता ना कारण की मला माल भेटायचा मी माल हा हा त्यांचाच माल नाही, मग तू विकायचो. गाडी वगैरे कसं पण बनवली? त्रास असा होता की हे असंच कोणी उचलून घ्यायचं हा कोणी मारामारी करून खाऊन बरोबर, घ्यायचं. बरोबर. 1-2 दार तर माझी गाडी कानी होऊन गेलेली हा रस्त्यामध्ये. 1-2 दार कपाट पडून गेलेले 2-3 दार गाडी कानी होऊन गेलेली. हा हा म्हणजे असं नाही की गाडी यायलाच पाहिजे पण मग आल्यानंतर बी ती गाडी पडून गेलेली आहे 2-4 दार पडून गेलेली आहे. हा आणि मधून कपाट फुटून पण माल वाया बी गेलेला आहे. कसं काय म्हणजे कोणी केलंय का? नाही, गाडी चालवताना मला खड्डे दिसले हा, नाही गाडी पुढे गाडी का नाही गेली गाडी डायरेक्ट? कानी होऊन गेली पडून गेलं की सगळं बाहेर निघून गेलंय. डायरेक्ट नुकसान म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे. हा. पण त्या टायमाला हा सहन झालं. हा नाही मग तुझं एवढं नुकसान होत होतं, तू एवढं बघत होता की विकला जात नाही, लोक बोलताय, कचोऱ्या घेऊन घेत आहे वरतून, तुझं एवढं नुकसान होते किंवा तुला वाटतंय की तुला असं कधी वाटलं नाही की यार सोडून तू दुसरं काहीतरी करू, असं कधी वाटलं नाही तुला? खूप वाटायचं पण म्हटलं माझा जो आत्याचा मुलगा होता हा तो लहाना होता त्या आत्याचा लहाना मुलगा होता हम्म, तो पण याच धंद्यात होता. हम्म, त्याचं बी बघून मग की बुवा त्याला बी त्रास होता हम्म, पण मग दुसरं काही होतच नाही ना. हम्म. हा, आज बरोबर, त्रास आहे पण भविष्यात त्रास नाही होणार ना. बरोबर या गोष्टीमध्ये मी राहून सण टिकलो बरोबर म्हणून आज बरोबर तुला लावून ठेवायचं होतं, तुला धरून ठेवायचं होतं कुठलं धंदा म्हणजे तुला हा टिकून ठेवायचा की महत्वाचा आपली आहे. परिस्थिती ती बदलासाठी थोडे कष्ट सहनच करावं लागतील, ते कष्ट आपण सहन करू तेव्हा आपण मोठं होऊ. कष्ट या. प्रत्येक धंद्यात कष्ट आहे म्हणून मी म्हटलं या धंद्यात आपल्याला कष्ट घ्यावंच लागणार आहे. बरोबर त्रास प्रत्येक धंद्यात आहे म्हणून बरं. आपल्याला या धंद्यात त्रास सहन करावा लागणार आहे. बरोबर मग तुझ्या एवढं सहन करून इथपर्यंत पोहोचला. मग म्हणजे तुझी असं जर वाटलं कुठून की माझी लाईन थोडीशी आता बरी होत गेली किंवा तुला वाटतं की आता ठीक आहे 2010 नंतर मला असं वाटायला लागलं की बुवा आपण या धंद्यात आपण स्वतः बी करू शकतो बुवा. हम्म. पण जिथपर्यंत आहे आपल्याला साथ हा हा आत्या मामाचा हम्म. तिथपर्यंत आपण त्यांच्यामध्ये करू शकतो. बरोबर मग तू गाडी काढली त्यानंतर तू तुझा माल भरला आणि तो जाणं चालू केलं. हा पहिले गल्ली गल्ली एक येत होतं गल्ली पहिले गल्ली गल्लीच फिरायचो ना अगोदर मी गल्लीच फिरायचो. गल्ली 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 हा. काय मग 2011-12 मध्ये मी इथं थोडी गाडी लावायचो. हा कुठे? इथं फुले कॉलनीमध्ये गाडी लावायचो. हा थोडा 2 तास 3 तास थांबायचो हा. मग पुढे जायचो मग हा. पुढे जाऊन सर मग हा प्रकाश टाकी फुटावर लावायचो. हम्म. मग असं इथं लाईन लागली मग असं करता करता तिथे लाईन लागली. मग गिरायकांना आवड झाली. हम्म. गिरायकांना आवड झाल्यामुळं मग गिरायकांना आवड झाल्यामुळं पहिले खूप फिरायचो आम्ही. हा पहिले जुनं धुळं फिरून सण मग नटाश टाकी हा सगळं आझाद नगर आझार खोली फिरून सण मग आम्ही म्हणजे तू एवढं युनिव्हर्सिटीला फिरलाय यायचो. युनिव्हर्सिटीहून मग जैनला जायचो गाडी घेऊन? गाडी घेऊन युनिव्हर्सिटीहून जैनला जायचो. मग जैनची सुट्टी करून 4:30ची मग 5:30ला घरी यायचो. म्हणजे तू आपल्या जुन्या मग गाडी काढायचा हा. इकडं फुलं कॉलनी येऊन 1000 खोली म्हणजे एवढं फिरून सण जैन कॉलेज वगैरे करून सण संध्याकाळपर्यंत का? संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत कारण की पहिले धंदाच नाही व्हायचा हा आणि ते पहिले धंदा बी नाही व्हायचा आणि गिरायकांना या गोष्टीबद्दल आवड नव्हती हा म्हणून खूप खूप स्ट्रगल करावं लागायचं प्रॉब्लेम येत पहिले. गेले तरी तू खूप त्याला problem केले. हा. म्हणजे तू त्यावेळेस ज्यावेळेस लोक घरचं खायचं प्रिफर करायचे, बाहेरचं लोक खायचे नाही एवढं त्यावेळेस पण मला तुम्ही- लोक भजी हा पावडे पाववडा बी क्वचितच ठिकाणी म्हणजे भजी. नाही सारखाच होता. बरोबर
भजी जास्त खायचे, हा 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 चहा प्यायचे. हा त्या टायमाला आम्ही कचोरी गोडशेव जास्त खायचे त्या टायमाला. हा कचोरी समोसे हे त्या टायमाला विकायचो. हा. त्या वेळेस पासून एवढं म्हणजे जेव्हा लोकांना सवय पण नाही ते पाव म्हणजे जे लोक जेव्हा पाववडा फास्ट कचोरी फूड मध्ये त्या टायमाला लोकांना इंटरेस्ट नव्हता. त्या टायमापासून आम्ही होतो हा 2002-03 पासून बरोबर. तू तेव्हापासून करतोय, मी तेव्हापासून आता बंद करून ठेवलं. करून ठेवलंय आणि टिकवलंय बरोबर आणि क्वालिटी मेंटेन ठेवलेली. बरोबर. तुला कधी वाटलं असं की बुवा आता आता आपण करू शकतो, म्हणजे आता आपलं सेट झालं बुवा, आता आता गिऱ्हाईक येत आहे आपल्याकडे, गिऱ्हाईक येत म्हणजे एक सेट म्हणजे भाऊ की आता तू इथं- एवढं इथं. फिरला हा इथं हा. म्हणजे एक तू चक्कर एका मारू ठिकाणी हा 2012 पासून मला असं वाटायला लागलं की मी फुले कॉलनीमध्ये गाडी लावतो. हा 2012 हा 2012 पासून फुले कॉलनीमध्ये गाडी लावतो हम्म. की तिथं असं वाटतं की बुवा हम्म. एक 3-4 तास मी थांबतोय बुवा आणि त्याच्यामध्ये मी 2-3 हजार रुपये धंदा करतोय. हा मग त्या टायमाला वाटल्यानंतर मी इथं स्थायिक झालो. बरोबर. म्हणजे फक्त जुनं जोडं फिरायचं, जुनं जोडं फिरून इथं गाडी लावून द्यायची. हा मग तू बाहेर, मग ते किती वर्ष फिरला तू बाहेर, हे सगळं जैन कॉलेज इकडे आधार कॉलनी वगैरे किती किती दिवस? साधारणतः 10-12 वर्ष बाहेर फिरलो. 10-12 वर्ष बाहेर फिरला. 6 आणि 12 हा 10-1 वर्ष कसे फिरलो. 10 वर्ष तू बाहेर फिरला, 10 वर्षानंतर तू साईड लाईन लागली इथं Line लागली, कंटिन्यूची. तर तू 10 वर्षापर्यंत त्या वर्षाला धरून ठेवलं. 10 वर्षामध्ये मी आजूबाजूला फिरून फिरून ते गिऱ्हाईक जमा केले बरोबर आणि एक ठिकाणी लाईन लागल्यानंतर ते सगळे गिऱ्हाईक एका ठिकाणी आले. बरोबर आज सगळे गिऱ्हाईक कुठले गिऱ्हाईक येतात बरोबर. म्हणजे बाहेरगावची बी काय बाहेरगावचे येतात. कारण की आज जे गिऱ्हाईक आहे तुम्ही नाश्ता करून जातं. आता समजा तुमच्या घरी पाहुणे आलेले आहेत. तुम्ही आमच्याकडून नाश्ता घेऊन गेलेले आहेत. तुम्ही उद्या उठून ते पाहुणे आल्यानंतर आमचेच कचोरी मागतील, तिथून कचोरी आणा, हा ती भरलेली ज्ञानेश्वर कचोरी भाऊची कचोरी हा. खायची. 10 आयटम वाली कचोरी आणा. हा म्हणजे एवढं प्रसिद्ध की बाहेरगावचे लोक एकदा खाऊन गेले तर वापस पुण्याहून येतात, मागतात. मुंबईहून, पुण्याहून, हा. सुरत वरून, हा हा एवढे कुठले लोक आले तुझ्याकडे खायला? खानदेश मधले ते हा. जयगेश्वर वाल्याकडची कचोरी आवडते बा आम्हाला. हो का? प्लीज सेट झालं, कसं वाटलं की बुवा आता झालं एवढं वर्ष फिरलो आपण, स्ट्रगल केलं, वाया नाही गेला असं तुला कधी वाटलं असं? नाही, यशाला प्रगती मिळतेच एवढं नक्की आहे. हा हा आणि कधी मग तुला सक्सेस राहतच. बरोबर तू फक्त स्ट्रगल करशील. टिकून ठेवणं हे महत्वाचं आहे. तुला मग एखाद्या कस्टमर एकदा असं एकदम अनोखा किस्सा आठवतो का की भाऊ कोणतरी सांगण्यासाठी आज तुझी भेळ चांगली लागली कचोरी असं काही? भरपूर हा. गिऱ्हाईकांचं मन समाधान होतं की बुवा भाऊ छान झाला, नाश्ता मस्त आहे, बरोबर मन आत्मगार केला तुम्ही. पण आत्मागार झाला, बेड छान होती, हा, हा. सगळा छान होता. हा हो का? हे जे आजकालचे जे मुलं आहे ते बघताय तुला मुलं बघताय आजकालचे बरोबर, ते एक लोकं नंबर आहे भाऊ. एक दिवस 2 दिवस एका 4 वर्षापासून दिवस, येतोय मी. 2 महिने खूप 4 भारी महिने कमाल आहे. करून कुठल्या वस्तू खूप सोडून ऍक्टिव्ह आणि बघून खूप नाही पैसे ठेवत. कमी लागतात आणि इथं. नाश्ता म्हणजे पोटभर होतं, त्यांना फक्त नाही कमी विकायचं ते पैशामध्ये. काम करतात, त्यांचं मन लागत नाही. तुला देणार काय सांगूशी वाटतं की भाऊ कुठलं बी काम काय करायला पाहिजे? कुठलंही काम करा भाऊ, पण ते टिकवून ठेवा हे महत्वाचं आहे. कारण की कुठलंही काम चालू धरायचं आणि सोडायचं त्याच्यात मजा नाही. बरोबर कमीत कमी प्रत्येक हिऱ्याला सुद्धा पारखण्यासाठी त्याला दगडाच्या कोळशामधून खूप स्ट्रगल करावं लागतं, बरोबर त्याला खूप छाटावं लागतं, बरोबर. किंवा मूर्तीला बनवण्यासाठी दगडाला खूप मार खावं लागतं. जेवढं ते करू तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी होता, लोकांना शिकवण्यासारखा होता की म्हणजे मेहनत केली तर त्याचं फळ एक दिवशी नक्की भेटतं. तर मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानेश्वर भाऊच्या गाडीवर नाश्ता आजपर्यंत कधी केला नसेल तर तुम्ही या ज्ञानेश्वर भाऊच्या गाडीला नक्की भेट द्या आणि एक वेळेस ज्ञानेश्वर भाऊची कचोरी, समोसा, रगडा वगैरे एक वेळेस खाऊन बघा आणि आपल्या लोकल जे बिझनेसेस आहे आपल्या गावातले त्यांना सपोर्ट करा. धन्यवाद. धन्यवाद. ज्ञानेश्वर भाऊ तुमच्या गाडीचा ॲड्रेस सांगून द्या एक वेळेस. फुले कॉलनी, हां सुभाष पुतळ्याजवळ, जुने धुळे. धन्यवाद मित्रांनो, आपण वापस भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. बघायला विसरू नका. बंद करणार आहे, बंद केलं का? आता कट कर.